Welcome all of you for the next lecture of accounting. We had discussed about the introductory part about dissolution of partnership firm. Now we are discussing in this particular lecture the very first problem of dissolution of partnership, which is given on the page number 240. So let us understand the problem first. We have Riddhi and Siddhi who were sharing the profit at 2:1. So their profit sharing ratio was 2:1. 2:1 was profit sharing ratio. Now we have given their balance sheets, and after that one we have given some of the adjustments regarding it. So let us understand what we have to do first. So we have to prepare realization account because partnership firm is going to dissolve. पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह होत असेल तर आजच्या स्थितीत आपले खर्च किती आहे, इन्कम किती आहे हे बघावं लागेल आपल्याला. त्यानंतर जो काही पैसा उरलाय तो पैसा पार्टनर्स मध्ये वाटावा लागेल. प्रॉफिट असेल तर प्रॉफिट वाटा आणि नुकसान असेल तर पार्टनर करून नुकसान भरपाई घ्या. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला अकाउंटिंग ट्रीटमेंट्स करायचे. वी हॅव प्रिपेअर्ड रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट अँड सिद्धीज लोन अकाउंट बिकॉज Siddhi has taken loan. Let us understand first. Now the basic trick to solve this kind of problem is there is 7 लंबी लड़ाई कट. So T S L L C. So T stands for transfer of balance sheet items. So let us transfer the balance sheet item first. What we have given on the asset side. Okay. So सन्ड्री एसेट अकाउंट है ना, बाय सन्ड्री लायबिलिटी अकाउंट. ओके. एसेट साइड काय काय दिले, पहिला आयटम सांगा. बिल्डिंग बुक व्हॅल्यू घ्यायची. बुक व्हॅल्यू जी व्हॅल्यू आपल्याला ऍक्च्युअली मध्ये बॅलन्स शीट मध्ये दिलेली आहे तीच व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. सांगा बिल्डिंग किती आहे, किती आहे, 60,000. लिहून टाका 60,000. लिहिलं, लक्षात आलं. नेक्स्ट आयटम सांगा. फर्निचर 24,000. मशिनरी 20,000. डेटार्स सन्ड्री डेटार्स. पण सन्ड्री डेटार्स आता क्लोज होतोय ना, अकाउंट क्लोज होतोय. आज आपण पार्टनरशिप फर्म काय करतोय, संपवतोय. पार्टनर्सची जी काही देणं आणि येणं आहे ते आज आपण सगळं क्लिअर बसून सगळं सेटअप करणार आहोत. आता डेटार्स होता 17,600 आणि डाऊट होता 1,600 रुपये बुडतील. म्हणजे डेटार्स किती होता, 17,600. डाऊट होता त्यासाठी आपण काय केलं, प्रोव्हिजन केलता. म्हणजे बाजूला पैसा काढून ठेवला होता. आजच्या स्थितीत आता बाजूला काढलेला पैसा सुद्धा बिझनेस मध्ये टाकावा लागेल का नाही, टाकावा लागेल का नाही टाकावं लागेल. आपण काय म्हणलं की पैसा बाजूला कावर काढलेला आहे, कारण की मला असं डाऊट होतं 17,600 पैकी किती रुपये बुडतील, 1,600 रुपये बुडतील. म्हणून रिझर्व्ह मध्ये पैसा ठेवला होता. रिझर्व्हचा पैसा बाजूला काढावा लागेल का नाही, आणि तो काय आहे, रिझर्व्हचा पैसा लायबिलिटी म्हणून आपण बाजूला काढून ठेवला होता. आणि ती लायबिलिटी आपल्याला इकडे घ्यावी लागेल बाय रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट. किती रुपये, 1,600. कारण की आज त्या पैशाची गरज आता नाही. पैसे वाचले ना. ही एक्सपेन्सेसची साइड आहे, ही इन्कमची साइड आहे. सर हे एक्सपेन्सेस का लिहिले, कारण की आपण मशीन, बिल्डिंग, फर्निचर खर्च केलते ना, है ना. आता बघू ह्याच्यातून जी काही इन्कम होईल ही विकावं लागेल आपल्याला. त्याच्यातून जी इन्कम होईल आपण इन्कम साइडला देऊ. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये ही रिअलाइज व्हॅल्यू 60,000ची मशीन होती, 24,000चा फर्निचर होता. 60,000ची बिल्डिंग होती, 24,000चा फर्निचर होता, 20,000ची मशीन होती. कस्टमरला किती रुपयाचं गुड्स विकलं होतं, 17,600चं. त्यापैकी 1,600 रुपये आपण बाजूला ठेवले होते, रिझर्व्ह म्हणून ठेवले होते ना. आला, कळालं, लक्षात आलं.
नेक्स्ट बघा, म्हणून ह्याला आपण स्टार मार्क करून ठेवू का? नेक्स्ट सांगा मला. स्टॉक. स्टॉक आहे ना, किती रुपयाचा आहे? लिहून टाका. स्टॉक 40,000 रुपयाचा. अजून काय? काय? इन्व्हेस्टमेंट आहे, किती रुपयाचं? इन्व्हेस्टमेंट 8,000 रुपयाचं. अजून काय? इंटरेस्ट रिसिवेबल यायचा आहे. ठीक आहे, ऍसेट आहे आपली. इंटरेस्ट रिसिवेबल किती आहे? अजून काय? बँक आहे, किती रुपये? बँकेत पैसे आहेत, इथं ठेवले असते, पण आपण सेपरेट अकाउंट तयार करणार आहेत, कारण की सगळं पैशामध्ये सेटलमेंट करायचंय आपल्याला. त्यासाठी आपण वेगळा अकाउंट बनवलाय बँकचा, म्हणून इथं ठेवत नाहीये. लक्षात ठेवायची गरज आहे का? साधा सोपा सरळ जर कॉमन सेन्स वापरला तर ह्यांचे खाते बनवलेत का आपण? ह्याच्यापैकी कोणाचे नाही, पण बँकेचं खातं आहे ना आपल्याकडं, अकाउंट आहे ना बँकेचं. बँकेच्या अकाउंट मध्ये ऑलरेडी बॅलन्स होता. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती रुपये होता? 20,000 रुपये. लिहून टाका 20,000 रुपये सध्याचे. बघूत आपण नंतर बँकेमध्ये काय ट्रान्झॅक्शन झाले, पैसा आलाय गेलाय ते आपल्याला बघावं लागेल, है की नाही? बरोबर आहे, लक्षात येत आहे? सायमल्टेनियसली अकाउंट प्रिपेअर करताय. ठीक आहे. नेक्स्ट मला नेक्स्ट सांगा काय राहिले? बॅलन्स शीटचे ऍसेट साईडचे आयटम संपलेत ना रे? अजून पण आपल्याला काय म्हणले? ट्रान्सफर. ट्रान्सफर करा बॅलन्स शीटचे सर्व आयटम. आता लायबिलिटी साईड राहिली आहे, लायबिलिटी साईड राहिली. काय काय राहिले सांगा मला? सिद्धीचा आणि रिद्धीचा कॅपिटल. कॅपिटल इथं लिहिला असता मी, पण काय झालंय, कॅपिटल अकाउंट आपण ऑलरेडी तयार केलेलं आहे. किती आहे कॅपिटल अकाउंट? 80,000 आणि 60,000 है ना. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ही जी साईड असते ना कॅपिटलची, पार्टनरच्या कॅपिटलची, ही साईड असते एक्सपेन्सेसची, ही साईड असते इन्कमची. पार्टनरला जर इन्कम झाला तर पार्टनरच्या क्रेडिट साईडला येणार. पार्टनरचा जर पैसा खर्च होत असेल तर कोणत्या साईडला लिहिणार? डेबिट साईडला. सोपं आहे, लक्षात येत आहे? बघू. पार्टनरचा पैसा ऑलरेडी आहे, त्याचा पैसा आहे ना, त्याची इन्कम आहे ना ती, म्हणून आपण ऑलरेडी पार्टनर्सचा कॅपिटल किती कॉन्ट्रीब्युट केलेला आहे बिझनेसमध्ये? 80,000 60,000. किती कॅपिटल कॉन्ट्रीब्युट केलंय? 80,000 60,000. कळतंय का रे? समजा की नाही समजा रे? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर होतंय? आता मला सांगा पुढे काय झालंय? रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड मी इथं लिहिला असता, पण आपण नेहमी काय म्हणतो? जर पैसा बाजूला काढून ठेवलेला असेल पार्टनर्सच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटून द्या. इथे यायची गरज आहे का? पाठ करायची गरज आहे का? नेहमी आपण रिझर्व्ह फंड काय करतो? वाटून देतो ना पार्टनर्सला ना. पार्टनरची इन्कम आहे ती. रिझर्व्ह फंड कुठे यायला पाहिजे? क्रेडिट साईडला. लिहा बरं, बाय रिझर्व्ह फंड. आता प्रश्न आहे सर वाटायचं तर किती रुपये वाटायचे? हे लिहितो मी वर्किंग नोट. ठीक आहे, माझं रफ शीट आहे. ठीक आहे. पार्टनरचा रिझर्व्ह फंड किती रुपये आहे? 16,000 रुपये रिझर्व्ह म्हणून. आता हे रिद्धी आणि सिद्धीला वाटावे लागतील ना. कोणत्या रेशोमध्ये? 2:1. 2:1 का बरं? तो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, म्हणून 2:1 मध्ये, म्हणजे 2/3 1/3. 16,000 चे 2/3 किती येतात रे? 16,000 चे 1/3 किती येतात रे? सांगा बरं. 16,000 चे 2/3 आणि 16,000 चे 1/3 किती येतात? किती? 10,667. हे झाला रिद्धीचा पैसा. टाकून द्या. रिद्धीला पण 10,667 रुपये देऊच, है ना. सिद्धीला किती भेटतील? राहिलेले किती राहिले? 5,333 राहिला ना एवढा पैसा. हा देऊन टाका सिद्धीला 5,333. सिद्धी आणि रिद्धीला जो काही पैसा बाजूला काढून ठेवला होता, आज फॉर्म बंद होतोय,
त्यांना देऊन टाकतोय आपण पैसा. देऊन टाकला रिझर्वचा पैसा, म्हणून इथं लिहायचा असते का नाही, तो त्यांच्या कॅपिटल मध्ये जाणार आहे. समजा की नाही समजा रे? समजा ना. आता पुढं काय रे? सिद्धीने लोन घेतलं होतं. सिद्धीचा लोन आहे म्हणजे सिद्धीचं देणं आहे का नाही रे? है ना? ती लायबिलिटी आहे ना सिद्धीची. सिद्धीची लायबिलिटी किती आहे? बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किती रुपये? 4,000 रुपये सिद्धीचं देणं आहे. बघू सिद्धीकडून 4,000 रुपये काढायचं, लक्षात ठेवा रे. म्हणून सिद्धीचं लोन सुद्धा इथं लिहिलं नाही, त्याचं वेगळं खातं बनवावं लागेल. किती आले किती गेले ते बघावं लागेल आपल्याला. समजा की नाही समजा? म्हणून इथं आलं का नाही? समजा ना. आता पुढे सांगा मला काय? क्रेडिटर्स. क्रेडिटर्सचं खातं कुठं बनवलंय का रे? मग क्रेडिटर्स कुठे येईल? आणि क्रेडिटर्स सन्ड्री लायबिलिटीच येणार आहे. करंट लायबिलिटी येते, देणं आहे म्हणून सन्ड्री क्रेडिटर्स. किती रुपये? 30,000 रुपये. बरोबर लिहिले का रे मी? येतंय का रे अकाउंट? जमतंय ना? हा, असं असतं अकाउंट बनवायचं. आता पुढे काय राहिलं ते सांग. काय राहिलंय का? पहिला फुल बिल झाला, कंडिशन टिक करून टाकला. ट्रान्सफर ऑफ ऑल बॅलन्स शीट आयटम्स केले, बरोबर जिथं बसतात तिथं टाकून दिले बॅलन्स शीटचे आयटम्स, ज्या खात्यामध्ये टाकायचं ते. संपला का? नेक्स्ट सांगा मला काय? 7 म्हणजे काय? येस फॉर सेल ऑफ ऍसेट्स. आता मला सांगा, बॅलन्स शीटचे जर सगळे आयटम ट्रान्सफर केले, ऍडजस्टमेंटला येऊ करेल, यावंच लागेल ना रे. पर्याय कुठे? आता बॅलन्स शीटचा काय म्हणतंय? ऍडजस्टमेंट काय म्हणतात बघा. ऍसेट रिअलाइज्ड ॲज फॉलोज. ऍसेट रिअलाइज म्हणजे ते ऍसेट विकले होते आणि ते विकून काही किंमत भेटलीये कंपनीला. किती भेटलीये? मशीनचे किती रुपये भेटलेत बघा. हा मी काय करतोय आता बघा. बाय बँक अकाउंट म्हणून लिहितोय. बाय बँक अकाउंट. का बर? पैसा कुठे जमा होणार? बँकेत ना. ऍसेट विकून जो आलेला पैसा आहे तो कुठे जमा होणार? बँकेत ना. म्हणून इथं लक्षात राहत नाही माझ्या हे बँक का लिहिले, म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो सेल ऑफ ऍसेट अँड रिअलाइज्ड व्हॅल्यू. मागे दिसायला काय लिहिले? दिसतंय? ठीक आहे. बाय बँक अकाउंट सेल ऑफ ऍसेट अँड रिअलाइज्ड व्हॅल्यू. जे काही पैसा आलाय सांगा बरं कोणता आहे? मशीन किती आहे? ठीक आहे. बघा मी इनर कॉलमला लिहितो, टोटल बाहेर लिहितो, कारण की सगळ्याचा सगळा पैसा आपल्याला बँकेत टाकायचा आहे. किती टोटल टाकायचं ते बघूत ना. ठीक आहे. 22,000. बिल्डिंग किती आहे रे? 28,000. स्टॉक किती आहे? 38,000. कोण काय? डेटर्स किती आहे? सन्ड्री डेटर्स 15,000. अजून काय राहिले का? नक्की मला टोटल सांगा बरं याची किती येते? 1,03,000 रुपये. इन्कम साइड आहे ना, एक्सपेन्सेस साइड आहे ना. पैसा आला का नाही? एवढी बिल्डिंग होती ती विकली, मशीन विकली, फर्निचर विकलं, डेटर्स विकलं, जे काही होतं ते विकलं. फर्निचरचं अजून इथं काही आले का? नाही. पण जेवढं विकलंय आणि जेवढे पैसे आले ते किती आले? 1,00,000. नक्की लक्षात ठेवा 1,03,000. कॅश काय? हे कॅश आहे ना. बँक अकाउंट काय? कॅश आलाय ना बँकेत, जमा झाले ना बँकेत. टू रिअलायझेशन अकाउंट है ना. इथं आपल्याला समजावून मिळतो अमाऊंट रिअलाइज्ड बाय सेल ऑफ ऍसेट्स ना. आपल्याला समजावून लिहितो किती रुपये रे? 1,03,000. पैसा आला की लगेच मी काय केलं? हा पैसा बँकेमध्ये टाकला. ठेवायचं नाही रे स्वतःकडं. कुठे टाकायचा? बँकेत. बँकेत जमा झाले ना पैसे, आले बँकेत पैसे. बँकेत ऑलरेडी 20,000 होते.
1,03,000 रुपये आले, है ना? समजा की नाही समजा? समजा की रे? लास्ट बेंच सगळ्यांना कळतंय, सिंपल आहे. आता पुढे काय झाले ते बघा. रिद्धी took over the investment of ₹10,000 and furniture book value. बघा, बिल्डिंगचा हिशोब लागला, मशिनरीचा लागला, डेटाचा लागला, स्टॉकचा लागला, अजून इन्व्हेस्टमेंटचा आणि फर्निचरचा आणि इन्व्हेस्टचा लागला नाही, है ना? फर्निचर आणि इन्व्हेस्टमेंट रिद्धी काय म्हणते? सिद्धीला रिद्धी म्हणते मी काय करते, 10,000 रुपयाचा इन्व्हेस्टमेंट घेते आणि फर्निचरची जी किंमत आहे ती सुद्धा घेते. म्हणजे मी तुला 10,000 रुपये देतो. कोणाला म्हणते रिद्धी? सिद्धीला म्हणते मी 10,000 रुपयाचा इन्व्हेस्टमेंट घेते आणि तुला 10,000 रुपये देते. आणि फर्निचरची बुक व्हॅल्यू काय सांग, तेवढे सुद्धा तुला देऊन टाकते. फर्निचरची बुक व्हॅल्यू किती आहे रे? 24,000. 24,000 रुपये कोण देणार आहे? रिद्धी देणार आहे. रिद्धी घेतीये ना, मग पैसा पण रिद्धीच देणार ना. कोणाला देणार? म्हणजे बिझनेस, है ना? तर रिद्धी किती रुपयाचे इन्व्हेस्टमेंट घेतीये? रिद्धी घेतीये इन्व्हेस्टमेंट 10,000 रुपयाचे आणि फर्निचर 24,000 रुपयाचं. म्हणून बाय रिद्धीज अकाउंट, है ना? एसेट टेकन ओव्हर. ठीक आहे. एल आपला लोन अकाउंट लिहिलंय आपण ऑलरेडी. ठीक आहे. आता बघा, ऍसेट टेकन ओव्हर कोण घेतलंय? रिद्धीनं. किती रुपयाचे ऍसेट घेतले बघा. इन्व्हेस्टमेंट किती रुपयाचं आहे? 10,000 रुपयाचा. आणि फर्निचर व्हॅल्यू नाही सांगितली, पण बुक व्हॅल्यू जी आहे. आणि रिद्धी काय म्हणाली? फर्निचरची जी काही किंमत आहे बुक मध्ये लिहिलेली त्या हिशोबाने मी फर्निचरचे पैसे तुला देते, मला फर्निचर दे. म्हणजे किती देणार? 24,000 ना. लिहू का 24,000? किती झाले रे? आता मला सांगा, रिद्धीचा 34,000 रुपयाचा ऍसेट आलाय. रिद्धीने ऍसेट घेतले, पैसा मी दिला असेल ना? दिला असेल का नाही? रिद्धीचा 34,000 रुपयानं कॅपिटल कमी झाला असेल ना? खर्च केला ना रिद्धीनं? केला की नाही केला? 34,000 रुपयाचा रिद्धीने खर्च केलाय. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. डबल एंट्री सिस्टीम. पहिला 34,000 रुपयाचा कंपनीला इन्कम, है ना? कारण की 34,000 रुपयाचे ऍसेट कंपनीने विकले. कोणाला विकले? हे बाहेरच्या लोकांना विकले, पण हे कोणाला विकले? रिद्धीला. रिद्धीचा कॅपिटल कमी झाला ना रे. रिद्धीचा कॅपिटल कमी झाला म्हणजे रिद्धीचा खर्च झाला ना रे. त्याला काय म्हणूया? टू रिअलायझेशन अकाउंट. ऍसेट टेकन बाय रिद्धीनं. बरोबर आहे ना? आणि खर्च कोणाचा झालाय? रिद्धीचा झालाय. सिद्धीचा खर्च झालाय का? डॅश केलं. फक्त रिद्धीचा खर्च आहे. समजा की नाही समजा रे? सगळ्यांना कळतंय? एकदम क्लिअर आहे. सोप्या भाषेत सांगतोय. अजूनही अडचण असेल तर विचारू शकता. जोपर्यंत अकाउंट समोर आहे विचारा. इथपर्यंत कळालंय? चलू पुढं. नेक्स्ट काय झाले ते बघू टाकू. बघा, आता सिद्धी एग्रीड टू एक्सेप्ट 3,000 इन फुल सेटलमेंट ऑफ हर लोन अकाउंट. सिद्धीनं जे काही लोन दिलं होतं ती म्हणतीये की मी 3,000 रुपयामध्ये ऐकायला तयार आहे. सिद्धीनं लोन कितीचं दिलं? 4,000चं. आणि ती किती म्हणते आता? ठीक आहे 3,000 द्या म्हणते. कोणाला म्हणते? कंपनीला. सिद्धीनं कंपनीला लोन दिलं. कंपनीची लायबिलिटी होती ना, किती रुपये दिलते? 4,000 रुपये. आणि ती आज किती रुपये मागतीये? ती म्हणते की ठीक आहे 3,000 द्या. साहेब आता त्यांनी 3,000 मागायले. कोण?
सिद्धी म्हणजे सिद्धी किती रुपये मागतीये टू बँक अकाउंट. किती रुपये रे 3000 रुपये. सिद्धीला 4000 रुपये किती द्यायला 3000 रुपये. 1000 रुपये काय झाला वाचला ना कंपनीची इन्कम आहे ना पार्टनरशिप फर्मची इन्कम आहे का नाही पार्टनरशिप फर्मची. किती रुपये टू रिअलायझेशन अकाउंट. किती रुपये 4000. हे काय आहे बॅलन्सिंग फिगर आहे. हे कुठून आलं 3000 रुपये द्यायचे 4000 च्या ऐवजी 1000 रुपये वाचले. रिअलाइज किती झाले 1000 रुपये वाचले का नाही वाचले म्हणून त्याला काय लिहा सिद्धीच्या लोन अकाउंट मध्ये 1000 रुपये म्हणून लिहा. ठीक आहे. बाय सिद्धीज लोन अकाउंट किती रुपये 1000 रुपये आले. कळलं का इन्कम कंपनीचे 1000 रुपये पार्टनरशिप फर्मचे 1000 रुपये वाचलेत ना म्हणून ते क्रेडिट साईडला दिले. कळलं. नेक्स्ट काय झाले डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. हे सगळं सेल वगैरे करण्यासाठी खर्च लागला असेल ना रे. खर्च बघा लोनचं सेटलमेंट झालं है ना. आता खर्च लावायचा ना किती खर्च आहे मला सांगा. टू त्याला आपण काय म्हणतो रिअलायझेशन एक्सपेन्सेस ना. टू रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंट चार्ज फॉर डिझॉल्युशन ना किती रुपये 4000. आता लायबिलिटी द्यायची आहे आउटसाइडरची. आउटसाइडर कोण आहे इथं कोणाचे पैसे द्यायचे क्रेडिटर्स. आउटसाइडर आहे ना याचे 30,000 रुपये सेटल करून टाका. कळलं का मी काय म्हणतोय. आता आपण क्लोजिंगला येतोय. आता काय म्हणते इंटरेस्ट रिसिवेबल कुड नॉट बी रिकवर्ड. इंटरेस्ट जो भेटणार होता तो भेटणार नाही. भेटणारच नाही तर लिहायची गरज आहे का बघा बिल्डिंगचा पैसा येत होता फर्निचरचा आलाय मशीनचा आलाय सगळ्यांचा आलाय. इंटरेस्टचा येणार आहे का खाली काय म्हणलंय इंटरेस्ट अमाऊंट कुड नॉट बी रिकवर्ड. पैसा येणारच नाही मग क्रेडिटला येईल का नाही. लिहा वर्किंग नोट रिझर्व्ह फंडचं केलंय. आता लिहा वर्किंग नोट नंबर 2 इंटरेस्ट अमाऊंट इज नॉट रिकवर्ड. सो interest amount is not recovered. So it will not be recorded. It will not be recorded. बघा इथं सिद्धी काय म्हणतीये 4000 रुपयाच्या जागी किती हजार रुपये द्या 3000 रुपये द्या. मग द्यावे लागतील का नाही बँकेतून पैसे कमी होतील का नाही होतील म्हणून त्याला लिहा बाय सिद्धी लोन अकाउंट 3000 रुपये दिले ना रे. सिद्धीला पैसे देऊन टाकले बॅलन्स कमी झाला. आता क्रेडिट कार्ड लिहावं लागेल ना. क्रेडिटर्सचे पैसे द्यायचे त्याला काय म्हणून लिहितोय आपण टू रिअलाइज टू बँक अकाउंट म्हणून लिहा है ना. टू बँक अकाउंट सनरी क्रेडिटर्स पेमेंट ना किती रुपये 30,000 रुपये. आता 4000 रुपये खर्च झालाय ना खर्च. पैसे गेले का नाही गेले म्हणून त्याला लिहा बाय
रिअलायझेशन ऑफ अकाउंट डिझॉल्युशन एक्सपेन्सेस किती रुपये 4000 आपण वेगवेगळं लिहू त्याची टोटल केली आहे तिथं त्यांनी 30 आणि 4 ची आपण तसं नाही करायचं आपण सोपं करून लिहू प्रत्येकाला आणि बाय रिअलायझेशन अकाउंट सन्डे क्रेडिटर पेमेंट 30,000 टोटल केली आहे तिने आपण टोटल करत नाही सिंगल सिंगल करू आपण सोपं जातं लक्षात ठेवायला समजा की नाही समजा आता मला सांगा काही उरलंय का रे काही उरलंय का काय उरलंय काय उरले लायबिलिटी सुद्धा देऊन टाकली पार्टनरची सुद्धा पैसे दिले आउटसाइडरचे सुद्धा पैसे देऊन टाकले दिले ना क्रेडिटर्सचे पैसे आता फक्त काय राहिले सी फॉर क्लोजिंग आता मला सांगा क्लोज करण्यासाठी कोणता बॅलन्स जास्त आहे कोणता कमी आहे क्लोज करा कुठं कमी आहे कुठं जास्त आहे लॉस मध्ये आहे का प्रॉफिट मध्ये ते सांगा काय सांगा ना मग किती आहे आता त्याला काय म्हणून देऊ लॉस कोण बिअर करणार पार्टनर्स बिअर करणार पार्टनर्सला भरावं लागणार प्रॉफिट आलं तर पार्टनर मागायला प्रॉफिट तसं लॉस सुद्धा पार्टनर्सला सेटल करावं लागणार बाय काय म्हणू आता पार्टनर्स कॅपिटल ह्याला लिहितो ब्रॅकेट मध्ये लॉस ऑन रिअलायझेशन है ना किती रुपये 36,000 का 36,000 रुपयाचा लॉस आहे कारण की इकडची टोटल किती आहे 2,05,600 2,00,000 आता हा 36,000 कोणामध्ये वाटायचा आहे रिद्धी आणि सिद्धी है ना कोणत्या रेशोमध्ये 2:1 किती ना रिद्धीचा 24,000 12,000 है ना आता रिद्धी आणि सिद्धीचं खर्च होणार आहेत ना कंपनी पार्टनरशिप पण पैसे मागणार आहे ना रिद्धीकडून रिद्धीचा एक्सपेन्सेस आहे ना कुठे येणार डेबिट साइडला कळतंय लक्षात आलं टू काय म्हणतो आपण त्याला रिअलायझेशन अकाउंट लॉस ऑन रिअलायझेशन किती रुपये रिद्धीचे 24,000 सिद्धीचे 12,000 आता सगळं संपलंय ना काय राहिलंय का पार्टनरचं कॅपिटल क्लोज करा पार्टनरला देणे येणे काय ते सांगा मला किती आहे इकडची टोटल 65,333 65,333 म्हणजे त्यांचं इन्कम जास्त आहे खर्च कमी आहे राहिलेला पैसा त्यांचा भेटायला पाहिजे ना त्यांना भेटायला पाहिजे ना सांगा बरं किती येते इथं बॅलन्स 53,333 अजून काय राहिलंय सांगा किती येते 90,000 90,600 90,667 किती आला 32,667 ठीक आहे हे पैसे कुठे जातील बँकेत जमा करावे लागतील ना टू बँक अकाउंट है ना हे ट्रान्सफर करा बरं बँकेमध्ये बँकेत कुठे जमा होणार आहे ते डेबिटला का क्रेडिटला
द्यावे लागेल ना बँकेमधून पैसे. रिद्धी म्हणते मला 32,667 द्या. हिशोब कितीचा निघालाय? 32,667चा. सिद्धी म्हणाली मला 53,333 द्या. बँकेमधून पैसा चाललाय. कोणाला चाललाय? रिद्धी आणि सिद्धीला, म्हणजे पार्टनर्सला. म्हणून लिहा बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट. बाय सिद्धीज कॅपिटल अकाउंट. किती रुपये द्यायचे रे? 32,653. आता मला सांगा बरं टोटल किती आहे? 1,00,000. इकडचा टोटल किती आहे? पैशामध्ये फेरफार व्हायली का? जेवढा पैसा बँकेत होता तेवढा पैसा सेटल झाला ना? बँक अकाउंट जर टॅली झाला, प्रॉब्लेम बरोबर आहे. अँसर बरोबर निघालंय. बँक अकाउंट टॅली झाला नाही, प्रॉब्लेम मध्ये गडबड आहे. कुछ तो गडबड आहे. शोधायचं मग काय गडबड आहे. कळलं का? लक्षात आलं? इथं मी हा प्रॉब्लेम संपवतो. थँक्यू व्हेरी मच.